काय चाललंय पेरणा? रोज आपलं तेच 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 तेच. मी तुला काहीतरी काम सांगायचं, नाही नाही म्हणायचं. मग मी तुला व्हिडिओ अजितला पाठवायची धमकी द्यायची आणि मग तू मुकट माझं सगळं काम ऐकायचं. केदार, तुझ्या बापाचा आता धडा भरलाय. बायको काय म्हणलं तुला? तुला लगेच बायको सारखी खोटं बोलायला लागली का? मान्याची लागली का? हा, माझ्याची खोटं बोलतेस? लायकीत राहायचं. तू केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा आता हिशोब चुकवणार आहे. ही तुझी बायको नाहीये पण. होशील होशील, कारण जर तू साडी नेसली नाही तर व्हिडिओ अजित पर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ जर अजित पर्यंत पोहोचला तर अजित पोहोचेल. सगळं छान आहे पेरणाबाई, फक्त एक गोष्ट काय ना, बाईच्या जातीनं कसं असं मस्तपैकी पदर घेऊन राहायचं. आता छान दिसते. आता दिसतेस का नाही माझी बायको? उठ ना, चल. अरे जा, थांब. बघा, बस. उठ, जा. ताई, एखाद्या स्त्रीला तिच्या मर्जी विरुद्ध मिळवण्याचा प्रयत्न करणं सुद्धा गुन्हा आहे. आणि हा माणूस तुमचा गुन्हेगार आहे. काय घ्या, शिक्षा करा त्याला. या माणसाला चांगली अक्कल घडवा. प्रेरणा, प्रेरणा बघतेस काय? मार त्याला जाऊन. प्रेरणा, त्याने तुला घरात डांबून ठेवलं होतं तुझ्याच. तू इतका त्रास दिलाय, आठव सगळं. प्रेरणा, त्या राक्षसाला सोडून टाक जा. प्रेरणा ताई, बघू नका, या पुढे व्हा. करा त्याला शिक्षा. तुमचा गुन्हेगार आहे तो. बघताय काय? मारा त्याला. उचला प्रेरणा ताई, उचला.
काय बोललीस तू? हा? लक्ष्मी, सरस्वती, चंदी, अरे या सगळ्या जुन्या युगातल्या गोष्टी झाल्या. हे कलियुग आहे, कलियुग. इकडे सगळ्यात शक्तिशाली गोष्ट एकाच, असुर. मी येतो, परत येणार मी, परत येणार, परत येणार मी. कुठे चला, मला वास येतोय. बदलले मला माफ कर. अगं तू घरात बाहेर काढल्यानंतर रस्त्यावरती मी आणि हे चालत चाललो होतो ग. अन्न केदारने ना मला किडनॅप केलं आणि आणलं इथे. आत्ताही खोटं बोलताना लाज वाटत नाहीये ना तुला? वल्लरी, पुष्पा खोटं बोलतीये. काही अण्णा केदारनीला किडनॅप वगैरे केलेलं नाही. उलट तिने आणि अण्णा केदारनी दोघांनी मिळून छळ केलाय माझा. ही खोटं बोलतीये. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? स्त्री असून सुद्धा प्रेरणाताईंवरचे अत्याचार बघत राहिलात तुम्ही. मला सांगा, यांच्या जागी तुम्ही किंवा तुमची सुमन असती तर काय केलं असतं? स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा एवढा दुस्वास कसा केला तुम्ही? सांगा ना. काहीच वाटलं नसतं तिला वल्लरी. कारण बाईच्या जातीला कलंक आहे ती. तिने आणि अण्णा केदारनी तर अत्याचार केलेच माझ्यावर, पण तो रघु भावासारखं मानलं ग मी त्याला, पण त्याने छळलं मला. ते रघुवर तर संशय आलाच होता मला, प्रेरणाताई. आणि अण्णा केदार तर नीचच आहे. पण या मला बहीण मानलं होतं ना मी. तुमच्यावर अख्ख्या घराची जबाबदारी सोडून जायचंय ना मी. का वागला तसं? बोला ना. आता तुमची जागा फक्त तुरुंगात आहे. वल्लरी, नको ग, नको नको. ते काम माझ्यावर सोड. चल. अगं चल. ऐक 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 हे बघ. ऐकाल. ऐक ना ग. ऐक जा, ऐक. चल. ऐक जा, ऐक. चल. प्रेरणाताई, आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. पाहिलत ना तुम्ही, आज दसऱ्याच्या दिवशी वाईटावर पुन्हा चांगल्याचा विजय झालाय. चला आपल्या घरी चला. रेणाताई, बरे आहात ना तुम्ही? ठीक वाटतंय का आता? वल्लरी, स्वामींनी माझी अशी का परीक्षा पाहिली असेल गो?
माझं काही चुकलं होतं का? नाही प्रेरणाताई, तुमचं अजिबात काही चुकलेलं नाहीये. हो, जगात जशी चांगली माणसं असतात ना, तशीच अण्णा केदार सारखी नीच दुष्ट प्रवृत्तीची माणसं पण असतात, ज्यांना लोकांना ना फक्त त्रास देता येतो. प्रेरणा, मला असं वाटतंय तू अजितला हे सगळं सांगून टाकावंस. काय आणि कसं सांगू शकणार आहे मी अजितला हे सगळं? वल्लरी, तूच सांग ना. त्या अण्णा केदारनी मला आमच्याच घरात इतके दिवस डांबून ठेवलं आणि तरी तो माझ्या अंगाला हातही लावू शकला नाही. ही गोष्ट मी जरी सांगितली तरी अजितला पटणार आहे का? प्रेरणाताई, काय बोलताय तुम्ही हे? अजित भाऊंचा सगळ्यात जास्त तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही न घाबरता त्यांना सगळं काही खरं खरं सांगायला हवं. प्रेरणाताई, नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वासच तर सगळ्यात महत्वाचा असतो. हे तर तुम्हाला सांगायची गरज आहे का? हो प्रेरणा, वल्लरी बोलते ते बरोबर आहे. कुठल्याही नात्यात ट्रान्सपरन्सी ही हवीच. ठीक आहे, मी बोलेन अजितजी, पण मला प्लीज थोडासा वेळ द्या आणि ही गोष्ट मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या. तुम्ही आता काही बोलायला जाऊ नका त्याच्याशी या विषयावर. प्रेरणाताई, आम्ही कोणी काही बोलणार नाही आणि तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. मला माहिती आहे जे काही घडलंय ते खूप भयानक आहे, पण आता खचून नाही चालणार आणि रडून तर अजिबातच नाही. मला माहिती आहे माझ्या मैत्रिणी अशा खचून जाणाऱ्यातल्या नाही आहेत. सो बी स्ट्रॉंग. वल्लरी, जरा येतेस का? मला बोलायचं आहे. आलोच. काय झालं त्याच्यात? वल्लरी, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आपली रोजच्या संपर्कात असलेली मैत्रीण इतके दिवस संकटात होती आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात इतकं गुंतून गेलोय का की आपल्या जिवलग मैत्रिणींच्या आयुष्यात काय चाललंय, त्या अडचणीत आहेत की नाही हे आपल्याला कळतच नाहीये. दिस इज नॉट डन वल्लरी. अगदी खरं बोलताय तुम्ही त्याच्यात. आता बघा ना, प्रेरणाताई माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत होत्या. माझ्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमात त्या माझ्यासोबत सहभागी राहिल्या. प्रत्येक संकटात त्या माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि मी त्या नवरात्रीत माझ्या घरी आल्या नाही म्हणून एकदाही त्यांना फोन करून नाही विचारलं किंवा त्यांना जाऊन भेटले नाही.